कारकिर्दीमध्ये आमचं मुरमाची बिलं किती? वर्षाचं 60,000 70,000, दुसऱ्या वर्षी 50,000 60, लई लई तर लाख 1.5 लाख म्हणजे 2 लाख म्हणजे शिंडी दांडी झालं ग्रामपंचायतीच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. त्यांनी पहिल्या वर्षी किती 35 लाखाचा मुरुम टाकला, 15,000. आणि तो मुरुम गावला कसा? आमच्या घरासमोर सुद्धा बिल काढले डांबरीवर सुद्धा मुरुम टाकलेलं. निकम सर क्लास ते धोत्रे डॉक्टर कुठं आलं आता? ही आमच्या घरापासलंच आहे ना, घरासमोरचा रस्ता कुठला आहे? आमच्या घरापासलाच आहे का? मग तो डांबरी आहे का काय आहे का? शेतातला रस्ता आहे, डांबरी रोड आहे ना तो पलूस सावंतपूरचा, त्याच्यावर सुद्धा 10 डंपरचं बिल. 35 लाखाचे घोटाळे केले त्यांनी ना. आणि आमदार साहेब म्हणते आम्हाला आणि 5 वर्ष द्या. म्हणजे तुम्ही इका आता गाव 5 वर्ष दिल्या. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो आता फसायचं नाही. मागच्या वेळी काय इथल्या निवडून दिलेल्या नगरसेवकांनी दिवे लावलेत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. इथं दिलीप जाधव या ठिकाणी काम करत होता, जरी त्या प्रभागातनं निवडून आलता तरी तुमच्या अडीअडचणीमध्ये आमचे दिलीप जाधव त्या ठिकाणी तुमच्या संपर्कामध्ये होते. आमचे जयवंत बापूंनी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या काळामध्ये सरपंच असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं. त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून, यावेळी 3 पॅनेल बापू आमच्याकडे झाले, प्रचंड लक्ष्मीचा पाऊस आमच्याकडे पडणार. त्यामुळं येणारे 3 दिवस दाराला कड्या लावाय नाही. कोण काय देतय ती घ्यायचं, नाकारायचं. पण आपले धनुष्यबाण चिन्ह आणि 2 घड्याळाची चिन्ह, एवढी चिन्ह लक्षात ठेवायची. आणि ही नवीन पिढीतली जी काही नवीन उमेदवार आहेत त्यांना काम करायची संधी आपण द्यावी, एवढं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. कृपा करून आता कुठल्याही का तर आमदार साहेबांना च्याही पायाखालची वाळू सरकल्या का काय मला असं वाटायला लागले. का तर ते 5 वर्ष आम्हाला आणि द्या म्हणतात, पण आणि तुम्हाला द्यायचं 5 वर्षाला तुम्हाला संधी दिली तर तुम्ही परत पुण्यात पुन्हा आणि हीच आमच्या डोक्यावरती 9 वर्ष घडलं ती पुन्हा आणि 5 वर्ष. आता आपली भोगायची तयारी आहे का? नाही. पुन्हा आणि 9 वर्षासारखं भोगायचं आहे का? तर मग मी तुम्हाला विनंती करतो, मी बापूंच्या माघारी ही सगळी जबाबदारी घ्यायची आमची तयारी आहे. आम्ही प्रामाणिकपणे पारदर्शक, जसा कुस्त्याचा कारभार केला, ज्या पद्धतीनं कुस्त्या या ठिकाणी गावातल्या घडवून आणल्या आणि त्याचा हिशोब ना हिशोब घराघरापर्यंत व्हॉट्सअप फेसबुक या माध्यमातून बापू आम्ही दिला. किती आले, कुणाचे आले, कुणाला किती दिले, किती खर्च झाला, एवढा पारदर्शक कारभार आपण त्या ठिकाणी केला. कोरोनाच्या काळामध्ये या सत्ताधाऱ्यांच्याकडे त्या ठिकाणी सत्ता असून सुद्धा सगळ्यात पहिलं कोरोना सेंटर मला बापूंच्या ह्याच्यात काढावं लागलं, बापूंच्या नावाने त्या ठिकाणी उभा करायला. त्यावेळी कुठं गेलता तुम्ही? कोरोनाच्या काळामध्ये कुठं गेलता? सत्ता होती, नगरपालिका तुमच्याकडे होती, माझ्या मते राज्यमंत्री पण होते त्यावेळी, राज्यमंत्री पण तुम्ही होता. एवढं मोठं सांगलीला हॉस्पिटल होतं, तोडीची यंत्रणा पलूससाठी का तुम्ही त्या ठिकाणी आणली नाही? त्यातली मत मागायला जाताना सर्वसामान्य जनतेने त्यांना हे बोललं पाहिजे, प्रत्येक घरात मत मागायला बोललंच पाहिजे, हा प्रश्न केला. आम्ही त्यावेळी गावाची जबाबदारी घेतली, आम्ही त्यावेळी बापू त्यासाठी लोकांसाठी उभा राहिलो. 520 लोकांचं त्या ठिकाणी कोरोनामध्ये आम्ही मोफत, आणि पलूसमधली बरीच दानशूर व्यक्ती त्यावेळी समोर आले आणि आमच्या उद्योग समूहाच्या माध्यमातून आणि आमच्या अक्षरशः बापूंच्या आलेले इन्शुरन्सचे पैसे सुद्धा आमच्या आईने त्यावेळी दिले की हे वापर जा, यातले काय करायचे आहेत आपले पैसे. ते पैसे वापरून हे करून जवळपास 520 लोकांचं त्या ठिकाणी कोरोनाच्या सेंटरच्या माध्यमातून आम्ही सेवा करायचं काम त्या ठिकाणी. पण तुम्हाला निवडणुका दिसले की लोकांची सेवा करायची इच्छा होती, लोकांची आठवण होती. आज आता पलूसची निवडणूक आहे ना, तुमच्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेतलेला 10 वर्षाच्या विद्यार्थ्याला सुद्धा तुम्ही संपर्क करता की तुझी 10 वर्षापूर्वी आम्ही एक 20,000 रुपये फी माफ केली, त्यामुळे आम्हाला तुम्ही मतदान करावं. काय प्रकार आहे? या स्वाभिमानी पलूसकरांना निदान आता तरी स्वतःच्या गावाचे निर्णय स्वतःच घेण्याची मुभा मिळाली. आमच्या गावाचे निर्णय आमच्या गावातल्या मंडळींना घेऊ देत ना बसून.
प्रत्येक वेळी काय करायचं असलं की तुम्हाला विचारायला याच, तुम्ही सापडणार नाही. पुण्यात या, पुण्यात गेलं की तुम्ही लिफ्ट मधनं जाणार दुसरीकडे. बापू ही वस्तू तिथे. माझं त्यांना फक्त इतकंच सांगणं आहे की स्वर्गीय पद्मनाभराव कदम साहेबांवरती या गावानं प्रचंड पूर्वीच्या काळामध्ये प्रेम केलेलं आहे. त्याचं कारण असं होतं की त्यांनी या गावचे निर्णय घेण्याची मुभा आमच्या गावाला दिलेली होती. आमच्या गावातले अनेक मंडळी त्यांच्यासोबत काम करत होती. त्या सगळ्यांना ते त्या पद्धतीनं सन्मानानं त्या ठिकाणी वागणूक त्या ठिकाणी देत होते. पण तुम्ही या ज्या पद्धतीनं पुढे चाललेला आहात त्या पद्धतीनं तुम्ही 500 मतावरती पोलीसमध्ये आला ही तुम्ही विसरलाय. आणि म्हणून अजून तुम्हाला आमचं सांगणं हेच आहे की ही निवडणूक विधानसभेची नाही, ही निवडणूक पलूस नगरपालिकेची आहे. त्यामुळे ही निवडणूक तुमच्या ज्यांना तुम्ही साथ दिली, ज्या लोकांच्या पाठीमागे तुम्ही ठाम उभे राहिला, जे लोक तुमचे कार्यकर्ते आहेत त्या लोकांच्या भ्रष्ट कारभाराची ही निवडणूक आहे. आणि त्याचे शिंतोडे तुम्ही जर स्वतः उडवून घेणार असला की आणि एकदा संधी द्या म्हणून, तर तुम्ही त्या पद्धतीने शिंतोडे उडवून घेणार असला तर ही गावची जनता तुमच्यावर शिंतोडे उडवायला सुद्धा कमी करणार नाही. एवढं या निमित्ताने मी सांगतो. सर्वांना थांबता थांबता एवढी विनंती करतो की ही येणारी जी नवीन पाईपलाईन पाणी पुरवठा योजने नारळ फोडलाय का 37 कोटीचा, फोडलाय की त्या नारळ फोडलेल्या पाणी पुरवठा योजनेचं काम पूर्ण नाही. 3 पाण्याच्या टाक्या पूर्ण झालेल्या नाहीत, फिल्ट्रेशन प्लांट पूर्ण नाही, गडबडीने नारळ फोडलाय. अजून काम पूर्ण व्हायला 6 महिने 7 महिने काहीतरी लागतील. ही आणि ती मेन लाईन जी आमनापूरहून आली ती 4-5 ठिकाणी पाईपलाईन फुटल्या बाबा नवीन स्कीमची. आणि मला कळालेला दुसरा एक मुद्दा असा आहे, जी मेन जॅकवेल आहे नदीतलं, त्या नदीतल्या जॅकवेल पाशी पाणी कुमारभाऊ त्या नव्हतं परवा दिवशी. म्हणजे काहीतरी चुकलंय, इंटेक वेळेत चुकलाय त्यो. मी तो इंटेक वेळच चुकलाय की नदीत जरी नदी खाली पूर्ण पाणी असेल तरी पाणी आपल्याला यायला पाहिजे होतं. पण जरा पाणी कमी झाल्यानंतर परवा दिवशी इंटेक वेल मध्ये पाणी नव्हतं. चुकलं मला तुम्हाला दाखवा, व्हिडिओ काढून आणायला पाहिजे. मला तिथनच एकानं फोन करून सांगितलं. म्हणजे या घाई गडबडीमध्ये या आपल्या लोकांना फसवायसाठी नारळ फोडायसाठी बापू हा गडबडीने केलेलं उद्घाटन आहे. आणि जाता जाता शेवटचा एक मुद्दा सांगतो. आत्ता जाहीरनामा घरात येऊन पडलाय का त्यांचा? पडला असेल 100%. जाहीरनामे मुद्दे आम्ही स्मारक करतो, आम्ही तळ स्वच्छ करतो, आम्ही पाणी पुरवठा देतो, सेम जाहीरनामा मागच्या वर्षी आहे. त्यातलं एकही काम त्यांनी पूर्ण केलं, एकही नाही. जर त्यातलं एकही काम त्यांनी पूर्ण केलेलं असेल तर मी जाहीर करतो की मी माघार घ्यायला तयार. तुम्ही जाहीरनामा वाचा स्वतःच आणि किती कामं केली त्यातली तुम्ही स्वतःहून सांगा. म्हणजे परत एकदा त्यांना संधी दिली तर पुन्हा मागचं पुढं होणार, एवढं तुम्ही सगळ्यांनी खबरदारी घ्यावी. त्यामुळं येणाऱ्या आपलं पलूस वाचवायसाठी या महायुतीच्या याच्यामध्ये शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे आणि अनेक छुपे हात याला मदत करतायत या महायुतीसाठी. अशा युतीच्या उमेदवार नगराध्यक्षाच्या ज्योत्स्ना काकी बापूसाहेब येसुगडे, आमच्या स्नेहलताई लेंगरे आणि आमचे राजेंद्र भाऊ वडार यांना आपण सर्वांनी पॅनेल टू पॅनेल मतदान करावं एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आपलं मत इकडे इकडे वळवून कृपया करून बाद एक मत कुणाला देऊन बाद करू नये एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.